आणि आपल्या सर्वांना पण त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आज त्यांची उपस्थिती या सभेला लाभलेली आहे। आज या सभेकरिता व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज ही विधानसभेची निवडणूक ही विधानसभेची निवडणूक नाही आहे, ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे, महाराष्ट्राच्या विकासाची निवडणूक आहे। कारण आपण संपूर्ण या निवडणुकीकडे जर बघाल तर संपूर्ण देशाचं लक्ष या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। कारण सर्वांना उत्सुकता आहे की या महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचं राज्य येईल, परंतु लोकांनी निर्धार केलेला आहे की ह्या महाराष्ट्राच्या धर्तीवर केवळ महायुतीचाच झेंडा फडकेल। त्याचं कारण हेच आहे की महायुतीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय अजितदादा असेल, आदरणीय रामदास आठवले साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली 2-2.25 वर्ष जे महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी विकासाची कामं झालेली आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी जो एक 2.25 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी एक निर्धार केला होता, एक संकल्प केला होता की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे जायचं। आणि म्हणून पुन्हा एकदा महायुतीबरोबर त्यांनी सोबत येऊन, भारतीय जनता पार्टीसोबत येऊन सरकार स्थापन केलं। त्यामध्ये केवळ त्यांची हीच भावना होती की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यक्तिगत स्वार्थाकरता कधीच नव्हतं। शिवसेना प्रमुखांनी स्वतःकरता कधीच स्वप्न बघितलं नव्हतं। शिवसेना प्रमुखांनी स्वप्न बघितलं होतं ते महाराष्ट्राच्या भविष्याकरता, शिवसेना प्रमुखांनी स्वप्न बघितलं होतं ते महाराष्ट्राच्या विकासाकरता, आणि शिवसेना प्रमुखांनी स्वप्न बघितलं होतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक परिवाराकरता। आणि तेच स्वप्न उराशी बाळगून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गेले 2.25 वर्ष महाराष्ट्राच्या शासनाच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेतले। त्या ऐतिहासिक निर्णयाच्या माध्यमातून लेक लाडकी योजना असेल, त्या योजनेच्या अंतर्गत मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख रुपये देण्याची योजना असेल, लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रातली सर्वात यशस्वी योजना, आणि जे काही महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे त्या सरकारचं जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर ह्या लाडक्या बहिणींचा असेल, हा एक मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो। कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नारी शक्तीचा सन्मान केला आणि नारी शक्तीला नेहमीच आदिशक्तीच्या स्वरूपातून त्यांनी बघितलेलं आहे आणि आदिशक्तीच्या माध्यमातून सन्मान केलेला आहे। आणि म्हणून ही आदिशक्ती ज्याच्या पाठीशी असते त्याचा पराभव कधीच होत नाही। आणि म्हणून माननीय तुकाराम काते साहेबांना सांगू इच्छितो की ही आदिशक्ती आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपला विजय हा नक्कीच आहे। आणि ह्या लाडक्या बहिणींनीच आता निर्धार केलेला आहे आपल्या विजयाकरता। आज जसं मुख्यमंत्री साहेबांनी महिलांच्या सन्मानाची जी काळजी घेतली, लाडकी बहीणच्या योजनेचा मी उल्लेख केला, लखपती दिदी योजना असेल, जे महिला बचत गटांकरता 1 लाखाची योजना असेल, याचबरोबर लाडक्या भावांचा पण त्यांनी विचार केला। जे युवक आहेत, युवकांच्या प्रशिक्षणाकरता मुख्यमंत्री युवक प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत जे 12वी झालेत त्यांना 6,000, जे डिप्लोमा झालेत त्यांना 8,000, जे डिग्री झालेत त्यांना 10,000, असा युवकांकरता पण त्यांनी विचार केला। आणि त्याचबरोबर घरातले वयोवृद्ध आई बाबा असेल, सासू सासरे असतील, यांच्याकरता पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विचार केला आणि वयोश्री योजना आणली। वयोश्री योजनेच्या अंतर्गत सर्व वृद्ध आपले जे वृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता 3,000 रुपयाची योजना त्यांनी आणली। आणि त्यांना तीर्थक्षेत्राकरता जाण्याकरता 30,000 रुपये द्यायची योजना यापूर्वीच राज्य सरकारने घोषित केली आणि कित्येक ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला। कित्येक ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये आलेत। ज्यांनी फॉर्म भरले त्या सर्वांना 3,000 रुपये राज्य सरकारतर्फे यापूर्वीच आलेले आहेत। आणि ही सर्व काळजी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केवळ शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं परिवाराच्या संदर्भातलं ते स्वप्न साकार करण्याकरता केलेले आहे। बांधवांनो, हे 2.25 वर्षात केलेलं आहे, त्यामुळे हा एक केवळ ट्रेलर होता। खऱ्या अर्थाने आता पुढच्या 5 वर्षात पिक्चर बाकी आहे आणि हा पिक्चर काय असेल याची रूपरेषा महायुतीच्या वचननाम्यातून आपल्याला दिलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना 1,500 आहे त्यांना 2,100 रुपये, जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पेन्शन योजना 2,100, वीज आपली जे आहेत त्याच्यात कपात करण्याकरता 30% वीज दरामध्ये कपात असणार। आज आपल्या सिद्धार्थ कॉलनीचा वीज बिलचा विषय आहे, पण तो विषय पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल, महिलांकरता 25,000 महिलांकरता अनुदानाच्या बाबतीत पण त्यांनी निर्णय घेतलेला आहे।
आणि महिलांना विशेष करून पोलीस दलांमध्ये नोकरी देण्यासंदर्भातला 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये नोकरी देण्यासंदर्भातला आपला महायुतीचा वचननामा आहे. आज जे आपले युवक आहेत त्यांच्या प्रशिक्षण करता विद्यावेतन 10,000 रुपये असेल. त्यामुळे जसा 2.25 वर्षात जे काम केलं त्याच्यापेक्षा दुपटीने काम करण्याचा निर्धार पुढच्या 5 वर्षात हा केलेला आहे. आणि महाराष्ट्राकरता 100 दिवसात महाराष्ट्राचं विजन घोषित करणार आहेत. ते विजन म्हणजे काय? ते विजन तुमच्या परिवाराचं, तुमच्या परिवाराच्या भवितव्याचं, तुमच्या परिवाराच्या भविष्याचं, जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारतचं जे स्वप्न आपल्याला दिलेलं आहे त्या विकसित भारत स्वप्नाची मूर्तमेढ आपल्या विजन महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि तोच विजन महाराष्ट्र 100 दिवसात सादर करण्याचा महायुतीच्या माध्यमातून आपण वचननाम्याच्या माध्यमातून लोकांना हे वचन दिलेलं आहे. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय अजितदादा पवार असेल, रामदास आठवले साहेब असेल, या चौघांच्या नेतृत्वाखाली हा विजन महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होईल, आपला सर्व परिवाराचा विकास होईल, परिवारातील प्रत्येक घटकाचा विकास होईल. हा विश्वास आपण आपल्या आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी देतोय. म्हणून आपल्या परिवाराच्या भवितव्यासाठी आपण तुकाराम काते यांच्या पाठीशी उभे राहावं. त्यांच्या नावाच्या पुढे जे बटन आहे ते बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं. चेंबूरच्या विकासाच्या बाबतीत, चेंबूरच्या समस्यांच्या बाबतीत संपूर्णतः जाणीव तुकाराम काते यांना आहे. कारण यापूर्वी त्यांनी अणुशक्तीनगरचं विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर घाटला खारदेवनगरमध्ये पण ते नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे एक प्रदीर्घ अनुभव असलेला एक उमेदवार आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी या सगळ्यांच्या नेत्यांनी एक असा भक्कम अनुभवी उमेदवार आपल्याला दिलेला आहे. तर आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे राहावं. चेंबूराची विकासाची मुहूर्तमेढ या 20 तारखेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. आणि ती मुहूर्तमेढ आपल्या बटन दाबूनच आपण ती करावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.